ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळी नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. माझे सद्गुरू नगरनिवासी परमपुण्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे निर्णय भक्तांना जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवावर आधारित मी हे व्हिडिओ चॅनल माझ्या सद्गुरूंची स्तुती करण्याकरता स्तवन करण्याकरता सुरू केलेलं आहे. आणि त्या उपक्रमातला आज 161वा मी व्हिडिओ आज या ठिकाणी करत आहे. नगर येथील गुरुदेवांचे एक भक्त सध्या ते पुण्यामध्ये राहत आहेत. कर्नल अशोक दसवंडीकर यांचा अनुभव मी आपल्याला सांगणार आहे. आणि गुरुगौरविका पुष्प 2मध्ये त्यांनी एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं नाव आहे माझ्या अभिमानाचे स्थान परमपूज्य श्री गुरुदेव. हा 193 ते 195 या पानावर हा प्रकाशित झालेला लेख आहे आणि त्याच्या आधारे मी आपल्याशी आज बोलणार आहे. वास्तविकता दसवंडीकर, मी त्यांना काकाच म्हणतो, दसवंडीकर काकांचे एक अनुभव मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ क्रमांक 72मध्ये सांगितलेला आहे. गुरुदेवांच्या तीव्र स्मरणशक्तीचे काही 2-4 उदाहरणं मी सांगितले होते. त्याच्यात दसवंडीकर काकांचा एक अनुभव मी सांगितला होता. आणि आज त्यांना जे उर्वरित त्यांचे जे अनुभव आहेत ते त्यांनी आता या लेखात कथन केलेत त्याबद्दल बोलणार आहे. हे दसवंडीकर कुटुंब हे साधारणपणे नगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील दसवंडी या गावची ही मंडळी आहेत. आणि त्यांचं खरं म्हणजे आडनाव क्षीरसागरच होतं, पण त्यांच्या पूर्वजांनी गावावरनं दसवंडीकर असं नाव लावलं. घरामध्ये धार्मिक वातावरण होतं. त्यांचे वडील श्री गुरुचरित्राचं पारायण करायचे आणि स्वाभाविकपणे घरातली प्रमुख व्यक्ती असं काही करत असेल तर कुटुंबही त्या मार्गात सामील होतं. त्यामुळे त्यांची आई देखील त्यावेळेस देवांची सेवा करायची. आणि या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर जो नैवेद्य वगैरे करावा लागतो किंवा त्याची जी काही तयारी असते नैवेद्य त्याच स्वतः करणार असेल ते त्यांनी आनंदाने केलेलं होतं. शिवाय वडील गुरुचरित्र वाचताना श्रवण करत असत. तर अशा पद्धतीने घरात धार्मिक वातावरण होतं. आणि दसवंडीकर काका हे इंजिनियर झालेले आहेत आणि त्याच्यानंतर ते मिलिटरी सर्व्हिसमध्ये जॉईन झाले कमिशन्ड ऑफिसर म्हणून. आणि मला वाटतं 1970च्या आसपास त्यांना गुरुदेवांचं दर्शन घेण्याची एक संधी उपलब्ध झाली. आपले गुरुदेवांचे एक भक्त कॅप्टन श्रीकांत धर्माधिकारी हे देखील सैन्य दलात सर्व्हिसला होते. आणि त्यांची आणि मला वाटतं दसवंडीकर काकांची आणि धर्माधिकाऱ्यांची परिचय असल्यामुळे या माध्यमातून ते कुकडेवाड्यात दर्शनाला आले. ते असं लिहितात की हिमालयाच्या पायथ्याशी गेल्याशिवाय हिमालयाची उंची कळत नाही. तसं श्री गुरूंच्या चरणापाशी आल्याशिवाय त्यांच्या चरणाचा अधिकार हा आपल्याला समजणार नाही. म्हणजे लांबून काहीतरी बघितलं आहे, लांबून काहीतरी ऐकलं आहे याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. पण त्या चरणाशी आपल्याला यावं लागतं, तेव्हाच त्या आपल्या सद्गुरूंचा अधिकार आपल्याला कळतो. ही त्यांनी सुरुवात केलेली आहे. ही सुरुवात चांगली असल्यामुळे मी त्यांच्या शब्दात आपल्याला हे वाचून दाखवलं. काय माहिती का की गुरुचरणाशी आल्यावर अनेक प्रकारचे अनेक लोकांना अनुभव येत जातात. आणि दसवंडीकर काका मिलिटरी सर्व्हिसमध्ये होते. नगरला जरी नगर जिल्ह्यातलं त्यांचं वास्तव्य असलं तरी ते नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी लांब लांब जात होते. मला वाटतं त्यांचं श्रीनगरला पोस्टिंग झालेलं होतं, पंजाब हरियाणामध्ये त्यांचं काहीतरी पोस्टिंग झालेलं होतं, दिल्लीमध्ये त्यांचं पोस्टिंग होतं आणि पुण्यामध्येही काही दिवस पोस्टिंग होतं. तर ह्याच्यात ते गुरुचरणाशी स्थिर व्हायला लागले. मिलिटरी सर्व्हिसमध्ये ते होते आणि श्रीनगरला त्यांची बदली झाली काश्मीरमध्ये. त्या काळात काश्मीरमधलं वातावरण हे काही फार सुदृढ होतं अशातला भाग नाही आहे. पण सैन्य दलात सर्व्हिस असल्यामुळे त्यांना तिथं जावंच लागलं. आणि काश्मीरला असल्यामुळे काश्मीरचं केशर हे सुप्रसिद्ध आहे. मग त्यांनी एकदा येताना काश्मीरचं
केशर सद्गुरूंना अर्पण करण्यासाठी आणलं. अर्थात सद्गुरूंना अर्पण करण्याचं म्हणजे ते केशराचं सद्गुरू काय करत होते, तर देवस्थानात जे देव विराजमान झालेले आहेत त्या देवांवर केशर लेपन करण्याकरताच त्याचा उपयोग होत होता. परंतु आपले गुरुदेव म्हणजे क्षीरसागर महाराजांना सुगंध हा फार प्रिय होता. मग निरनिराळ्या प्रकारची सुगंध, निरनिराळी सुगंधी फुलं ह्याच्यावर त्यांचं प्रेम होतं आणि तो सुगंध पाहिला की त्यांना आनंद वाटायचा. ते केशर बंद डबीतनंच त्यांना एवढा सुगंध आला की ते म्हणजे एकदम प्रसन्न झाले. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे केशर तुम्ही कुठलं घेतलं हे विचारलं. काश्मीरमधल्या त्या दुकानदाराचा पत्ता त्यांनी विचारला आणि मी सांगायला काय हरकत नाही, तुम्हाला नाव मुद्दामच सांगतोय. ईश्वरदास टिक्कू असं त्या केशर व्यापाऱ्याचं नाव होतं आणि गुरुदेवांनी त्यांचा पत्ताही घेतला आणि मग त्यानंतर आपल्या देवस्थानमध्ये लागणारं केशर गुरुदेव काश्मीरवरून मागत होते. अरे सांगायला काय हरकत नाही, मला देखील एकदा सद्गुरूंनी सांगितलं होतं की अरे प्रमोद, मी आता काश्मीरमधनं हे मागवतो बरं का आपल्या देवस्थानाकरता केशर. आणि मग वाटतं मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी ते आलेलं होतं आणि त्यांनी मला ते पार्सल पण दाखवलं होतं. म्हणजे सद्गुरूंचं एक वैशिष्ट्य होतं की आपल्या भक्तांनी काहीतरी आणलं असेल तर त्याची पारख करायची आणि मग पारख केल्यानंतर त्याला योग्य त्याला त्या माणसाला देखील ते न्याय देत होते. त्यातनं आपल्या देवस्थानाला एक चांगलं केशर मिळण्याची ही सुरू झालं. श्रीनगरच्या मुक्कामात आमच्या काकांवर एक दोन संकटं पण आले. त्यांच्या घराला संपूर्ण आग लागली होती. पण त्या आगीमधनं देखील गुरु दसवंडीकर काकांचं कुटुंब सलीसमाज सुखरूप बाहेर पडलं. ही गुरुदेवांचीच कृपा आहे असं त्यांनी लिहिलं आहे. त्याशिवाय त्यांच्या मुलीला मला वाटतं एक वर्षभराची मुलगी होती आणि त्यावेळेस तिला श्रीनगरमध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता. सॉरी, 4.5 वर्षाची मुलगी होती आणि तिला ॲक्सिडेंट झाला. एक मला वाटतं ट्रक अपघातातनं जीवघेणा जो अपघात झाला होता त्याच्यातनंही त्यांनी 4.5 वर्षाच्या मुलीला वाचवलं असंही काकांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्या गुरुदेवांची भक्तवत्सलता आणि संकटमोचकता ही आपल्याला जागोजागी पाहायला मिळते. प्रत्येक भक्त आतापर्यंत मी जेवढे अनुभव वाचतोय त्या प्रत्येक भक्तांनी हे नमूदच केलेलं आहे. काय हे नमूद केलेलं आहे. आता हे काकांची जी सर्व्हिस होती ती मिलिटरीची सर्व्हिस होती. निर्णय ठिकाणी त्यांच्या अंबालाला वगैरे ते होते. निर्णय ठिकाणी बदली होत होती आणि मिलिटरीतलं जे काही वातावरण असतं ते जरा वेगळं असतं. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना या मार्गात आल्यानं म्हणजे गुरुदेवांच्या सहवासात आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण अन्न ग्रहण करावं किंवा ज्या पद्धतीने आपण वागावं म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनात, तर हे त्यांना बऱ्याच वेळा शक्य होत नव्हतं आणि मग ते शक्य नसल्यामुळे त्यांना तो थोडा मनस्ताप व्हायचा. बघा माणसाला काय असतं बरं का, एकदा गुरुचरणाशी आलं की आपल्या गुरूंनी आपल्याला जे सांगितलं आहे ते जर आपल्याला करता नाही आलं तर आपल्याला वाईट वाटतं. गुरुदेवांना आम्हाला सांगितलं तुम्हाला तळमळ वाटली पाहिजे. तळमळ हा शब्द होता गुरुदेवांचा आणि तशी तळमळ मला वाटतं काकांना लागली आणि मग काकांनी एक दिवसची मला वाटतं त्यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रातनं हे सगळं त्यांनी वर्णन केलं की मी मिलिटरी सर्व्हिसमध्ये आहे, असं होतं आहे, मला दैनंदिन काही ज्या करायच्या असतात गोष्टी त्याही करू शकत नाही किंवा आपल्या या मार्गात जे काही खाण्यापिण्याचे आपल्याला नियम पाळायचे तेही मला काही वेळेस पाळता येत नाहीत. तर आपले गुरुदेव क्षीरसागर महाराज अत्यंत प्रॅक्टिकल होते. त्यामुळे त्यांनी ताबडतोब त्यांना सांगितलं की तुम्ही हे आचार सांभाळण्याचं काळजी करू नका. तुम्ही मिलिटरी सैन्य दलाच्या सर्व्हिसमध्ये आहात. तिथं ज्या गोष्टी तुम्हाला लागतात त्या गोष्टी तुम्हाला केल्याच पाहिजेत. तुम्ही सैन्य दलात असल्यामुळे तिथलचा प्रोटोकॉल तुम्हाला पाळावा लागेल आणि तो पाळणं हेच तुमचं कर्तव्य आहे. आणि ते करत असताना तुम्ही इकडचे नियम पाळले नाही म्हणून काही चिंता करू नका. तुम्ही फक्त सदैव स्मरण करा, चिंतन करा, बाकी काही तुम्ही करू नका. जी काही सैन्य दलातील तुम्हाला पाळायचे
ते निश्चित पाळा. कारण थंड हवेच्या ठिकाणी जर त्यांना काही दिवस मुक्काम करावं लागेल, तर मग त्या ठिकाणी जे काही पोषक अन्न आहे ते त्यांनी ग्रहण केलंच पाहिजे, असा तो भाग होता. आणि त्यामुळे गुरुदेवांनी अत्यंत प्रॅक्टिकलपणे हे सांगितलं, फक्त तुम्ही स्मरण करा. स्मरण केलं, ईश्वराचं स्मरण ठेवा आणि दर्शनाला येत चला, म्हणजे काहीही तुम्हाला समस्या निर्माण होणार नाही. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, हे सद्गुरूंनी त्यांना सांगितलं. आणि त्यामुळे त्यांची या मानसिक त्रासातनं, म्हणजे हा मानसिक त्रास म्हणजे काय, मला करता येत नाही ही तळमळ असते, तर त्याच्यातनंही त्यांना सुटका झाली. आपले गुरुदेव अत्यंत प्रॅक्टिकल होते. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे की गुरुदेवांनी जे काही नियम पाळायचे आहेत ते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या वतीने हे सगळे मी नियम पाळायला इथे बसलो आहे. तुम्ही जे काही तुमच्या व्यापात तुम्हाला जे काही करावं लागत असेल ते जरूर करा. अर्थात त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला सांगितलं आहे, अपेयपान आणि अभक्ष्यभक्षण करू नका. बाकी तुम्ही काही गोष्टी केल्यात तुमच्या ह्याच्याप्रमाणे, तर बाहेर हॉटेलवर खावंच लागतं ना. म्हणजे मी तेव्हा लहानपणापासून त्यांच्याकडे आहे. मला जेव्हा नोकरी लागली तेव्हा मलाही दौऱ्यावर जावं लागायचं, नागपूर, रत्नागिरी, अमकं तमकं. तर त्या ठिकाणी आपण जे गेल्यानंतर त्या हॉटेलमध्ये काय आपल्याला आपल्या ह्याच्याप्रमाणे जेवण मिळेल का? ते जेवण मिळेल ते केलं पाहिजे, असं त्यांनी मलाही सांगितलं होतं. आणि मलाही त्यांनी हे सांगितलं की तू नोकरी करतोयस, त्यामुळे तू हे नियम वगैरे पाळण्याच्या फंदात पडूच नको. केवढा प्रॅक्टिकल आहे बघा, अप्रोच जो आहे तो प्रॅक्टिकल आहे. मला एक आठवतं आहे, आपल्याकडे एक रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधले एक भक्त होते आणि ते मला वाटतं अवलकरकून वगैरे असतील त्यावेळेस काही नायब तहसीलदार पद नव्हतं. अवलकरकर डायरेक्ट तो तहसीलदार होत होता आणि त्यांना तहसीलदार पदावर प्रमोशन मिळालं. हे प्रमोशन मिळाल्यानंतर आता त्या काळात म्हणजे 60-70च्या दशकात रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये लोक किंवा सरकारी नोकरीचे लोक हे बरेचसे पॅन्ट शर्ट घालत नव्हते, पायजमा शर्ट घालत होते. त्यामुळे यांचं प्रमोशन झाल्यानंतर त्यांनी गुरुदेवांना सांगितलं आणि पहिल्या दिवशी जेव्हा दर्शनाला ऑफिसमध्ये जायला निघाले तेव्हा त्यांनी सद्गुरूच्या दर्शनाला आले आणि म्हणले आता आज मी नवीन ठिकाणी हजर होतोय. त्यांनी पायजमा आणि शर्ट पाहिल्यावर त्यांनी सद्गुरूंनी त्यांना सांगितलं, या वेशात तुम्ही तिथं जायचं नाही. आता तुम्ही अधिकारी झालेला आहे, अधिकाऱ्याचा जो पोशाख आहे तुम्हाला घालणं भाग आहे, त्याप्रमाणे म्हणजे थोडक्यात काय पॅन्ट शर्ट वगैरे घाला. म्हणजे या पद्धतीने हा किती प्रॅक्टिकल अप्रोच आहे बघा. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जिथं नोकरीला आहात तिथलचा तो प्रोटोकॉल तुम्हाला पाळला पाहिजे. जेव्हा नोकरीत आहात तेव्हा तिथलचा प्रोटोकॉल पाळा आणि देवस्थानमध्ये याल तेव्हा देवस्थानचा प्रोटोकॉल पाळा, असं त्यांनी सांगितलं होतं. दसवंडीकर काकांच्यावर एक फार मोठं मध्ये संकट आलं होतं. संकट म्हणजे काय की म्हणजे या सैन्य दलातलं एक ओळखपत्र असतं, ते आयडेंटिटी कार्ड जे असतं ते आयडेंटिटी कार्ड हे फार महत्त्वाचं असतं त्यांच्या दृष्टीने. आणि हे आयडेंटिटी कार्ड जर हरवलं तर तो शिक्षापात्र गुन्हा आहे. म्हणजे प्रत्येक मिलिटरीतल्या सैनिकाला ते आयडेंटिटी कार्ड जपून ठेवावं लागतं. हे एवढंच आहे की त्या आयडेंटिटी कार्डचा दुसरं कोणी वापर करून देशाच्या सुरक्षतेला विघातक असं काही करू नये, हा सैन्य दलाचा हेतू असतो. त्यामुळे हे ओळखपत्र त्यांना प्राणापलीकडे जपावं लागतं. आणि कधीतरी प्रवासात कुठेतरी हे त्यांच्यावर हरवल्यानंतर त्या ठिकाणी मिलिटरीतली जी शिस्त असते त्याप्रमाणे त्याची चौकशी वगैरे जे होते आणि ती चौकशी झाल्यानंतर त्यांना कदाचित त्यात शिक्षा पण सुनावली जाणार होती. ही सगळी बाब ही 11 मे 81ची गोष्ट आहे. आणि दसवंडीकर काकांनी ही बाब गुरुदेवांच्या कानावर घातली आणि गुरुदेव एवढंच म्हणले की मी लक्ष घालतो. एकदा गुरुदेवांनी लक्ष घातलं की आपल्याला चिंता करायचं काय कारण नसतं बघा. त्यामुळे हे जवळजवळ 2-3 महिन्यांनी गुरुदेवांनी लक्ष घालतो म्हटल्यानंतर 2-3 महिन्यांनी ते जे आयडेंटिटी कार्ड आहे ते त्यांचं मुंबई जबलपूर असं प्रवास करत करत अंबाल्याला आलं आणि ते कार्ड त्यांना मिळालं. आणि ते झाल्यानंतर त्यांच्यावरची जी चौकशी आहे तीच रद्दबातल ठरली, कारण ज्याच्याकरता केलं होतं ते मिळालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी गुरुदेवांनी लक्ष घालतो म्हटल्यावर त्याचा परिणाम किती आहे. आणि या संकटातनं हे संकट आलेलं होतं त्यांच्यावर, या संकटातनं त्यांना
त्यांनी गुरुदेवांनी मुक्त केलेलं आहे. 1983 साली त्यांची पुण्यात बदली झाली. 87पर्यंत ते पुण्यात होते. नंतर त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं होतं, MBAची पण पदवी घेतली आणि मोठं पुण्यामध्ये त्यांचं घर पण आहे, फ्लॅट आहे आणि त्यांच्या सौभाग्यावर त्यांनाही पुण्यामध्ये नोकरी मिळाली आणि आता ते पुण्यात स्थायिक झालेले आहेत. आता या ठिकाणी दिल्लीला काही दिवस काकांचं पोस्टिंग दिल्लीला होतं. 1991 साली आपल्या सद्गुरूंचा वर्धापन दिन आपण हरिद्वारला साजरा केला. त्यावेळेस दसवंडी काका दिल्लीमध्ये होते. मी देखील दिल्लीमध्ये होतो. माझंही 6-7 वर्ष पोस्टिंग दिल्लीमध्ये होतं आणि त्यावेळेस आपल्या गुरुदेवांचे भक्त जे मराठे काका आहेत ते दिल्लीला माझ्याकडे आले होते. म्हणजे हरिद्वारला जाताना त्यांनी माझ्याकडे, मी तिथे असल्यामुळे त्यांनी माझ्या घरी मुक्काम केला आणि औरंगाबाद सत्संग मंडळाचे 20 सेवेकरी पण त्यांच्याबरोबर आलेले होते. अर्थात त्याची सगळ्यांची सोय मी महाराष्ट्र सदनातल्या गेस्ट रूममध्ये करून दिलेली होती. पण काका आणि काकू माझ्या घरी राहिले होते आणि त्या निमित्ताने आम्ही दसवंडीकर काकांकडे, मी आणि मराठी काका एक दिवस गेलो आणि त्या निमित्ताने आमचा तिथं परिचय झाला. दसवंडीकर काकाही माझ्याकडे यायला लागले. आम्ही हरिद्वारला गेलो. हरिद्वारलाही दसवंडीकर काका आले होते आणि त्याच्यानंतर हरिद्वारनंतर जो पुढचा वर्धापन दिन होता हा तिरुपतीला होणार होता आणि तिरुपतीच्या वाढदिवसाकरता मी आणि दसवंडीकर काकांनी तिरुपतीला सेवा करण्याकरता यावं येऊ का अशी विचारणा सद्गुरूंना केली होती आणि सद्गुरूंनी आम्हाला दोघांनाही ती परवानगी दिलेली होती. त्यामुळे मी जवळजवळ तिरुपतीला त्या काळात 91मध्ये, फेब्रुवारी 91मध्ये असेल ते, 15-1 दिवस मला तिथं मुक्काम होता आणि सगळ्या ह्याच्यात मला त्या वर्धापन दिनाची तयारी करण्याची एक सेवा माझ्या वाट्याला आली आणि त्यावेळेस दसवंडीकरांनी अजून एक संकल्प केला होता की काय, की मी तिरुपतीला हरिद्वारहून गंगा नेणार आहे आणि हरिद्वारची गंगा तिरुपतीला गुरुदेवांना स्नान करण्याकरता न्यायची. आता या ठिकाणी गुरुदेवांना जेव्हा स्नान करण्याकरता न्यायचं आहे तेव्हा ती एक तांब्यावर पाणी नेऊन चालत नाही. एक 15-20 कॅन चांगले मोठाले असे भरून त्या ठिकाणी आपल्याला न्यावं लागतं आणि काकांनी ती सेवा करायचं ठरवलं. त्यांनी हरिद्वारहून ती गंगा दिल्लीला आणली. दिल्लीत त्यांची व्यवस्था होती त्यामुळे त्यांना दिल्लीत त्या गाडीत बसूसवर काही चिंता नव्हती. पण त्यांना चेन्नईला यायचं होतं आणि चेन्नईहून त्यांना तिरुपतीला यायचं होतं. आता हे सगळं माझं दसवंडीकरांचंही बोलणं झालेलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी हरिद्वारहून जी गंगा आणलेली आहे ती गंगा चेन्नईपर्यंत आली आणि चेन्नईला काकांना मदत करण्याकरता मी तिरुपतीहून चेन्नईला गेलो होतो आणि मग त्या चेन्नईला उतरल्यावर आम्ही दोघांनी ती सगळी व्यवस्था केली आणि तिरुपतीच्या गाडीतनं ती गंगा तिरुपतीला आणली आणि 3-4 दिवस गुरुदेवांनी त्या पाण्यातच आपलं स्नान केलेलं आहे. आता हीच सेवा दसवंडीकर काकांनी द्वारकेला पण केली होती. म्हणजे अर्थात द्वारकेला मी नव्हतो गेलो, म्हणजे मी माझं उदाहरण म्हणून सांगितलं. पण ही जी सेवा करण्याची त्यांना उर्मी आली ते पण महत्त्वाचं आहे. आपल्या सद्गुरूंना गंगा स्नान त्या ठिकाणी करावं तीर्थक्षेत्री, ही जी उर्मी त्यांना आली आणि त्यांनी जी सेवा केली ती देखील फार महत्त्वाचा आहे. मला वाटतं याच प्रकारची सेवा आपले पुण्यातले एक भक्त जयंतराव फाटक हे करत होते. त्या काळात ते दरवर्षी एका महिन्यात, साधारणपणे फेब्रुवारी-मार्च या महिन्यात जिथे गंगेला भरपूर पाणी असतं त्या काळात ते हरिद्वारला जायचे. मोठा टेम्पो वगैरे घेऊन जायचे आणि त्या टेम्पोमधून 50-100 कॅन त्या हरिद्वारच्या नदीतनं भरून ते नगरला घेऊन यायचे. काही लोकांनी किती अवघड सेवा केल्यात हे आपल्या लक्षात येत नाही या गुरुचरणाची. पण ती त्यांनी करण्याचं एक अंगीकारलं होतं, हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे जयंतराव फाटकांच्याबद्दल मी अजून व्हिडिओ केलेला नाही, तो करेल तेव्हा काहीतरी सांगितलं, पण आता मला सहज हे आठवलं म्हणून मी सांगितलं. एक काका सरते शेवटी गुरुदेवांचे ऋण व्यक्त करताना म्हणतात की मी एक सर्वसाधारण मनुष्य आहे, पण माझा संसार
एवढा त्यांनी सुखाचा केलेला आहे की मी या माझ्या आयुष्यात एक समाधानी जीवन जगतोय. म्हणजे सध्या ते पुण्यात स्थायिक झालेले आहेत आणि हे जे त्यांचे 2-3 अनुभव महत्त्वाचे त्यांच्या लेखातले मी आपल्याला सांगितले. आणि सकाळी मगाशी मी निवेदन केल्याप्रमाणे 72 नंबरच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचा एक आठवण आपल्याला सांगितलेली आहे की मला वाटतं एक, आता तर मला साल आठवत नाही आहे, पण कदाचित 74-75 असेल. त्या काळात गुरुदेवांचं पाद्य म्हणजे गुरुपौर्णिमेला जे दर्शन आम्हा भक्तांना मिळतं, तो पदस्पर्श घेता येतो. आणि त्या दिवशी ते आले होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि त्यांनी दर्शन घेतलं. पण दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पदस्पर्श केलाच नाही. आणि मग बाहेर लोक म्हणले, तुमचा पदस्पर्श झाला का? ते म्हणले, नाही, शिवाजीसरांसमोर मी बाहेर लांबून दर्शन घेतलं. आणि मग ते म्हणले, नाही, आज गुरुपौर्णिमेला तसं नसतं. गुरुपौर्णिमेला सगळ्यांना गुरुदेवांच्या चरणावर आपल्याला मस्तक ठेवायचा अधिकार आहे, तेव्हा तो करता येतं आपल्याला. आता त्यावेळेस काय होतं, एक प्रथा अशी होती की गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्तांनी एकदाच दर्शन घ्यायचं, कारण गर्दी असते हो. प्रत्येकाने वारंवार दर्शन घेतलं कसं व्हायचं? मग काका हे शिस्ती मिलिटरीतले असल्यामुळे शिस्तीचे भोगते होते ते. मग त्यामुळे ते तिथे गेले नाहीत, परत गेले नाहीत. पण त्यांच्या मनात ती चलबिचल राहिली. बरं, ही गोष्ट सद्गुरूंच्या पण कानावर गेली काय, आणि सद्गुरूंच्या कानावर गेल्यावर सद्गुरू काही त्यावेळी बोलले नाही. पण त्याच्या पुढच्या वर्षी जेव्हा ते दर्शनाला आले, तेव्हा त्या ठिकाणी काकांनी पदस्पर्श केला, चरणावर डोकं ठेवलं. आणि त्यांनी डोकं ठेवल्यानंतर गुरुदेवांनी त्यांच्या उठताना पाठीवरनं हात फिरवला आणि म्हणले, झाली का तुझी इच्छापूर्ती? आणि हा एक अत्यंत कौतुकाचा भाग आहे की गुरुदेवांनी, आता 1 वर्षात कित्येक घटना घडतात. आपण आपल्या प्रपंचातल्या काही गोष्टी आठवू शकत नाही, आपल्या जीवनातल्या आठवू शकत नाहीत वर्षापूर्वीच्या. पण गुरुदेवांना प्रत्येक भक्ताबद्दल माहिती असायचं आणि त्यांनी त्यांच्या पाठीवर थाप टाकून हे केलं. असं हे सौभाग्य फार कोणाच्या वाट्याला येतंय असं मला वाटत नाही. सद्गुरूंनी आपल्या पाठीवर थाप मारावी ही खरंच कौतुकाची बाब आहे, जे दसवंडी काकांच्या नशिबाने त्यांना ते मिळालेलं आहे. दसवंडी काकांच्या या 2-3 आठवणी मी आपल्याला मुद्दाम सांगितल्या. अत्यंत भावपूर्ण असं आहे आणि एक गुरुदेवांची भक्तवत्सलता आणि संकटमोचकता ही दोन्ही या अनुभवातून आपल्याला दिसून येते. तरी आपण आता इथे थांबूया. श्री गुरुदेव दत्त.